बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 या ठिकाणी महत्त्वपूर्ण TCS चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील तेरेखोल बघा नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्रामध्ये बघा एकूण 4 या ठिकाणी एकूण कृषी विद्यापीठ आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महर्षी कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक त्यांनी बघा सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस बघा हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील प्लॅस्टर ऑफ पॅरिस विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने जिप्सम पासून ते मिळवले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? बघा सोपा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील एंडोसल्फन बघा हे कीटकनाशक। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करतात? उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा वापर करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील झिंक फॉस्फेट यांचा या ठिकाणी वापर हा केला जातो। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे प्रदूषण होत नाही? खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे प्रदूषण होत नाही? बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ऑक्सिजन या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही। प्रश्न क्रमांक 8 बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये विचारले सर्वात मोठं धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे? गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील एटीआडो बघा हे धरण गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की बघा चंद्रपूर जिल्ह्यामधली कोणती आदिवासी जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? तर मारियागोंड आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण असंच या ठिकाणी 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे बघा DMER ने बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता, त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे बघा सर्व बघा या ठिकाणी पदाचे आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व या ठिकाणी पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर बघा खरंच कोणाला बघा हे समाजसेवा अधीक्षक असेल, फार्मासिस्ट असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, ECG टेक्निशियन असेल, अग्निशामक असेल, विद्यार्थी मित्र लायब्ररीयन असेल, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, सर्वांच्या या ठिकाणी आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत।
विद्यार्थी मित्रांनो 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 रॉट आयर्न बघा हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अग्निशामन वायू म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील कार्बन डायऑक्साईड बघा या वायूचा बघा उपयोग अग्निशामन वायू म्हणून या ठिकाणी केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोबर गॅस यंत्र यांच्यामधून कोणता वायू प्रामुख्याने मिळतो? बघा गोबर गॅस यंत्र असतो यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू हा मिळत असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, बघा गोबर गॅस यंत्रामधून प्रामुख्याने मिथेन हा वायू मिळत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रसायनाचा राजा असे खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी वायूला बघा रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा रसायनाचा राजा म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? बघा अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? तर विद्यार्थी मित्रांनो अणूच्या बघा केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात। बघा इलेक्ट्रॉन बघा हे अणूच्या या ठिकाणी केंद्राभोवती ते फिरत असतात। प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात, तर इलेक्ट्रॉन विद्यार्थी मित्रांनो अणूच्या केंद्राबाहेर ते फिरत असतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 अणूच्या केंद्रकामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन हे नसतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी शेकरू आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळतो? बघा सोपा प्रश्न या ठिकाणी उत्तर दिलेला आहे। महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू आहे, तर तो प्रामुख्याने भीमाशंकर या ठिकाणी तो प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोपाळ गणेश आगरकर या पुस्तकांचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 19 बघा, फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रत्नागिरी या ठिकाणी विचारले पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ते सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली होती? विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विंडोज बघा ही संगणक प्रणाली विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ते सुरू केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, PDF या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। PDF या ठिकाणी बघा विद्यार्थी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा परीक्षेमध्ये हा शब्द या ठिकाणी विचारण्यात आला होता। PDFचं योग्य फुल फॉर्म कोणता आहे? तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर? सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर असतो? तर सर्वात वेगवान प्रिंटर म्हणजे विद्यार्थी लेझर बघा हा प्रिंटर सर्वात वेगवान प्रिंटर असतो। प्रश्न क्रमांक 24 बघा, हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाणाच्या शास्त्राला बघा खालीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 एरोनॉटिक्स बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर बघा जेम्स वॅट बघा या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे कोणता रोग होऊ शकतो?
तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे या ठिकाणी कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले किती टक्के लोकसंख्या बघा साक्षर लोकसंख्या आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या बघा ही साक्षर लोकसंख्या आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर 82.3 विद्यार्थी मित्रांनो एवढी महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या या ठिकाणी साक्षर लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा सदन बघा हा शब्द घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनो तात्काळ बाहेर जा अशा प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। मुलांनो तात्काळ बाहेर जा बघा आज्ञार्थी बघा या प्रकारचं वाक्य या ठिकाणी या प्रकारचे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओखळ पांढरे होणे अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ओखळ पांढरे होणे बघा ओखळ पांढरे होणे म्हणजे बघा पुष्कळ द्रव्य मिळणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो गाणे गातो अशा प्रकारच्या या ठिकाणी एक वाक्य आहे। या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। तो गाणे गातो बघा तो गाणे गातो बघा या ठिकाणी वाक्य आहे। वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। स्तुती बघा या ठिकाणी एक शब्द आहे। विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। स्तुती बघा स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो निंदा असेल। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्वी कधी घडले नाही शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। पूर्वी कधी घडले नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा पूर्वी कधी घडले अभूतपूर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 200 रुपयांना छत्री आहे। अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। 200 बघा 200 बघा विद्यार्थ्यांना बघा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। तर बघा रुपयांना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो रुपयांना अधोरेखित शब्द आहे। रुपया सला नाते म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थे या विभक्ती ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे। रूपसी बघा हा काव्यसंग्रह आहे तर तो कोणाचा काव्यसंग्रह आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील शांता शेळके यांच्या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर सलीम अली यांचं चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले। डॉक्टर सलीम अली बघा हे बघा या ठिकाणी पक्षी शास्त्रज्ञ होते। यांचं चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा वीणा गवाणकर बघा यांनी त्यांचं बघा चरित्र हे लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही। बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही। तर गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विधान परिषद नाही। प्रश्न क्रमांक 38 बघा काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते। काटेपूर्णा बघा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील काटेपूर्णा बघा नदी प्रामुख्याने वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे। नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील नागार्जुन सागर बघा हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो प्रकल्प असून आंध्र प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे। हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हिमालय बघा हा पर्वत अर्वाचीन या प्रकारचा तो पर्वत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई बेट हे ब्रिटिशांना कोणाकडून अनुदान म्हणून मिळाले होते। मुंबई बेट हे ब्रिटिशांना कोणाकडून अनुदान म्हणून मिळाले होते। तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई बेट बघा ब्रिटिशांना बघा हे पोर्तुगीजाकडून या ठिकाणी अनुदान म्हणून मिळाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोधगया बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। बोधगया विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बोधगया बघा हे धार्मिक स्थळ बिहार या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुसेन बोल्ट हा धावपटू खालीलपैकी कोणत्या देशामधील आहे। हुसेन बोल्ट बघा हा धावपटू आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका देशामधील रहिवासी आहे हुसेन बोल्ट।
तर तो जमैका ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो, पाण्याच्या बघा शुद्धीकरण क्लोरीन या ठिकाणी प्रामुख्याने वापरले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचं वहन करते? बघा, हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचं वहन करते? हिमोग्लोबिन बघा विद्यार्थी मित्रांनो, हिमोग्लोबिन बघा हे प्रामुख्याने ऑक्सिजनचं वहन करतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर कोलालंपूर मलेशिया या ठिकाणी या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आपल्याला ओळखायचा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1098 हा या ठिकाणी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान चोंडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 49, कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागला होता? कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागला होता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 चीन या देशामध्ये या ठिकाणी कागदाचा शोध हा लागला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, डॉक्टर नरेंद्र जाधव आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये विचारले शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? तर म्हैसूर कर्नाटक विद्यार्थी मित्र या ठिकाणी सर्वात जास्त शिलालेखांचा संग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सन 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा युवकांना प्रेरित करणारे कोणते पुस्तके प्रकाशित केले होते? बघा, सन 2018 मध्ये बघा नरेंद्र मोदी यांनी बघा खालीलपैकी कोणते पुस्तके प्रकाशित केले होते? तर एक्झाम वॉरियर या नावाचं बघा पुस्तके प्रकाशित केले होते. क्रमांक पुढचा बघा, SI या पद्धतीमध्ये दाबाचं एकक खालीलपैकी काय आहे? SI या पद्धतीमध्ये विचारले दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा, दाबाचं एकक विद्यार्थी मित्रांनो पास्कल या ठिकाणी दाबाचं एकक आहे. विषय क्रमांक 5, मुंबई बघा गिरगाव मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शारदा सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शारदा सदन यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणी केलेली आहे? बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन यांची स्थापना त्यांनी केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पोर्ट ब्लेअर अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक जल दिवस कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक जल दिन कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो 22 मार्च बघा या दिवशी या ठिकाणी जागतिक जल दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राने विचारले महाराष्ट्राने भारत या ठिकाणी देशाचा खालीलपैकी किती टक्के या ठिकाणी भूभाग हा व्यापलेला आहे? महाराष्ट्राने भारत देशाचा खालीलपैकी किती टक्के या ठिकाणी भाग हा व्यापलेला आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर 9.36% भाग या ठिकाणी हा व्यापलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधील एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे? महाराष्ट्रामधील एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा, महाराष्ट्रामधील बघा एकूण या ठिकाणी 7 जिल्ह्यांना या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 34 जिल्हा परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, 1 नोव्हेंबर सन 2000 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून खालीलपैकी कोणते राज्य हे निर्माण झाले होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 1 नोव्हेंबर सन 2000 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून कोणते राज्य निर्माण झाले होते? तर विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड या ठिकाणी राज्य हे निर्माण झाले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थानचा बघा पहिला क्रमांक लागतो, तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर मध्य प्रदेश राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फ्रान्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? फ्रान्स या देशाचं चलन कोणतं चलन आहे? तर युरो, तर फ्रान्स या देशाचं चलन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्याला सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता तारा आहे? सूर्याला सर्वात जवळचा तारा कोणता तारा आहे? तर प्रॉक्सिमा सेंटॉरी बघा हा तारा विद्यार्थी मित्रांनो सूर्याला सर्वात जवळचा तो तारा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था बघा, तर या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बघा ती दुहेरी राज्यव्यवस्था त्यांनी बघा सुरू केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय संविधान सभेचे एकूण किती अधिवेशन झाली होती? भारतीय संविधान सभेची एकूण किती अधिवेशने झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारतीय बघा संविधान सभेची एकूण 11 अधिवेशनेही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅल्सिफेरॉल हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? तर या ठिकाणी ड जीवनसत्व या ठिकाणी रासायनिक नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्र राज्याचे एकूण किती महसूल विभाग आहेत? बघा महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण 6 या ठिकाणी महसूल विभाग आहेत। आंध्र प्रदेश या राज्यामधून तेलंगणा हे राज्य कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? आंध्र प्रदेश या राज्यामधून तेलंगणा हे राज्य कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? बघा सन 2014 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा बघा हे राज्य निर्माण करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचं राष्ट्रीय पेय खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय पेय विचारले कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो चहा हे भारताचं या ठिकाणी राष्ट्रीय पेय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला तिन्ही बाजूनी बांगलादेश आहे? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला तिन्ही बाजूनी बांगलादेश आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, त्रिपुरा बघा या राज्याला विद्यार्थी मित्रांनो तिन्ही बाजूनी या ठिकाणी बांगलादेश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमेरिकेच्या संसद गृहाचं नाव खालीलपैकी काय आहे? अमेरिकेच्या संसद गृहाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा अमेरिकेच्या संसद गृहाला तर या ठिकाणी काँग्रेस या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कालिकत बंदरामध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा यांचं आगमन कोणत्या वर्षी झाले होते? बघा वास्को द गामा यांचं बघा कालिकत या बंदरामध्ये कोणत्या वर्षी आगमन हे झाले होते? बघा सन 1498 मध्ये बघा कालिकत या बंदरामध्ये वास्को द गामा यांचं आगमन हे झाले होते। प्रश्न क्रमांक बघा, संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो BN राव बघा हे संविधान सभेचे या ठिकाणी कायदेशीर सल्लागार होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हाडाच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो DMER भरती बघा आपल्याकडे सर्व पदासाठी लागणारे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील, विद्यार्थी तुमची या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे या ठिकाणी पोस्टनुसार सर्वांच्या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।